हा मानपान साडी चोळीचा आणि तिच्या समवेत तिला साथ दिली आहे अक्षय म्हात्रे. अतिशय सुंदर गीत आणि तितकंच चांगलं जी मुंबईची सुकन्या ही स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये आपलं नाव कमवलंय. खरोखरच महिला जशी महिलांची सुरुवात झाली किरण बेदी ज्या पहिल्या IPS अधिकारी आहेत भारताच्या, त्यानंतर इंदिरा गांधी ज्या पहिल्या महिला पंतप्रधान, त्यानंतर प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला. खरोखरच भारताचा जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी पहिल्यांदा मात्र महिलांना मान मिळतोय आणि पहिल्यांदा मुंबईची सुकन्या ही स्पर्धा झाली आणि पहिली मुंबईची सुकन्या ठरली ती रेश्मा चतुरे जी आपल्या बंटी शिंदे यांची भाची आहे. सर या ठिकाणी कमिटी मेंबर मुबीन शेख यांचा आज वाढदिवस आहे. संध्याकाळी सगळ्यांना जोरदार दावत आहे. त्यांच्याकडून सगळ्यांना आमंत्रण आलंय. निश्चितच वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. पण रिलायन्स सारखं जिओ नको, कारण ते जिओने फक्त 3 महिने फ्री दिले आणि 31 मार्च नंतर मात्र पैसे मोजावे लागणार आहेत. पण स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज श्रीपाद, नॉन स्ट्रायकर एंडला शुभम. मात्र यावेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. यष्टीरक्षकाने चुकी केली. चेंडू गेलाय फाईन लेग सीमारेषे लगत. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा 3 धावा सहज पूर्ण होतात. 22च्या स्वरूपात 3 धावा मिळतात संघाचं आणि खातं उघडलं जातंय 3 या धावेने. निश्चितच 3 धावा मात्र या ठिकाणी सहजरित्या पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली फलंदाज श्रीपाद आणि शुभम या 2 फलंदाजांमध्ये. अशी फलंदाजी होणं गरजेचं आहे, अशी रनिंग होणं गरजेचं आहे. पण गोलंदाज काय करणार. शंकर चांगली गोलंदाजी करतोय पण शंकरला सपोर्ट मिळत नाहीये. या शंकरमध्ये क्षमता आहे, अतिशय चांगले गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मागचा सामना काराव प्रतिष्ठान संघ विजयी झाला होता. या काराव प्रतिष्ठानचे संघ मालक संदीप बनोटे आणि राजेंद्र देशमुख ज्यांनी खऱ्या अर्थानं मोहन सावंत जो गोलंदाज आहे, खरोखरच मोहन सावंत यांनी शेवटचं षटक टाकलं होतं. 12 धावांची आवश्यकता होती आणि त्या 12 धावा दिल्या नव्हत्या. या आयोजकांचं आयोजनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका ज्यांनी निभावली मोहन सावंत यांनी, तेच या काराव प्रतिष्ठानच्या वतीने खेळताना दिसत आहेत. सुरेख चेंडू पुन्हा एकदा शंकर या गोलंदाजाचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावतोय. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल ठरलाय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 3 धावा धावफलकावर आल्यात. अतिशय चांगलं षटक टाकतोय तो गोलंदाज शंकर, ज्याचा 20 पावलांचा रनअप आहे. सर्कलच्या बाहेरून रनअप घेतोय आणि अतिशय सुंदर स्पेस गोलंदाजीला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हलक्या हाताने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. चेंडू मात्र एसटीवरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये सामावला. जर का चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली नाही तर निश्चितच त्रिफळा उद्ध्वस्त केला असता या फलंदाजाचा, मात्र त्यामध्ये असफल ठरलाय आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये पुन्हा एकदा सफल ठरतोय तो काराव प्रतिष्ठानच्या वतीने गोलंदाज शंकर. समोर काराव प्रतिष्ठानच्या समवेत झुंजतोय स्वप्नील 11 संघ. या संघाचे संघ मालक सन्माननीय स्वप्नीलजी शेलावले. यावेळेस मात्र धोका होऊ शकतो पण क्षेत्ररक्षक मनोज चुकी करतोय. क्षेत्ररक्षक मनोज चुकी करतोय कारण चेंडू उचलणार फेकणार खूप वेळ गेला आणि निर्धाव एक ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू होता त्या ठिकाणी मात्र 1 धाव सहजरित्या मिळते. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू मनोज शंकर तयार आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकला असता मात्र चेंडू आणि फळीचा तितकासा संपर्क झाला नाही. तर यष्टीरक्षकांनाही जाणलंय जर का थ्रो केला मिस थ्रो झाला आणि एखाद दुसरी धाव एक्स्ट्रा मिळाली त्यापेक्षा
थ्रो न करणं गरजेचं आहे आणि खरं एक एक धावांनी सुद्धा पराभव पत्करावा लागतो. जसं आपण आजच्या दिवसातील पहिला सामना पाहिला, हिट विकेटवरती त्याचा निर्णय द्यावा लागलेला, बॉल विकेटवरती निर्णय द्यावा लागला आणि शेवटच्या क्षणाला विजयी झाला होता यशस्वी रिव्हेंजर्स हा संघ. एक धाव सहज पूर्ण होतीये. लॉंग ऑन सीमारेषेलगत अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा कुठून काढतायत आणि या 2 धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होतीये 6 धावा. एका षटकाचा खेळ संपलाय, बिनबाद 6. पहिलं षटक संपुष्टात आलंय, बिनबाद 6 धावा जमवल्यात. धावा जमवणार का? तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती करतोय, ज्या ग्रीन मॅट लावल्यात आणि त्या ग्रीन मॅटच्या आतमध्ये ज्या बाईक्स उभ्या करण्यात आल्यात त्या सर्व बाईक स्वारांना मी विनंती करेन, आयोजकांच्या वतीने विनंती आहे, पण यानंतर जर आयोजक तिथे आले मग ती कारवाई होईल. त्यामुळे आधीच आपणास विनंती असणार आहे की आपल्या बाईक्स आपण ग्रीन मॅटच्या बाहेर काढायच्या आहेत. चला थँक्स ढोल मृत्युंजय ढोल पथक, थँक्यू. तत्पूर्वी कारा प्रतिष्ठान संघनायकाला विनंती करतोय की आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये, झटपट निर्णय घ्यायचा आणि लगेचच सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्णयामध्ये बदल केला जातोय. खऱ्या अर्थाने खरोखरच आयोजकांचं कौतुक करतोय आणि आयोजकांचं स्वागत करतोय की प्रेक्षकांसाठी आयोजकांच्या वतीने एक कमी झाली यावेळेस की खुर्च्या देण्यात आल्या नाहीयेत प्रेक्षकांना बसण्यासाठी, पण ती मुभा दिली. ज्यांच्या गाड्या आतमध्ये आहेत काही हरकत नाहीये, पण त्या गाड्यांचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून खेळाडूला तुमच्या आरशाचा रिफ्लेक्टिव्ह त्रास होणार नाही याची काळजी घ्या. गाडी घेऊन आतमध्ये बसलात तरी काहीही हरकत नाहीये. पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन. गोलंदाज केतन तयार आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज सलामीला आलेला फलंदाज शुभम, स्ट्रायकर एंडला शुभम, नॉन स्ट्रायकर एंडला श्रीपाद. खरोखरच ओपनिंग केली होती या स्वप्नील 11 संघाने. पहिला सामना खेळले होते या मैदानावर हा स्वप्नील 11 संघ. मात्र यावेळेस चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षक चेंडूची उचल फेक करतोय, तोपर्यंत लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव सहजरित्या पूर्ण होत्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. तितकंच चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय तो काराव प्रतिष्ठान हा संघ, ज्यांचे पॅकर्स आहेत राजेंद्र देशमुख आणि संदीप बनोटे. जे संदीप बनोटे खऱ्या अर्थाने त्यांच्या शरीरामध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे की ज्यांनी बंटी मस्के याला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं षटकार हॅट्रिक साठी आणि आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त बक्षिसांची खैरात झाली आहे ती साई कृपा डेव्हलपर्स या संघावरती. तब्बल 20,000 रुपयाची खैरात केली आहे ते साई कृपा डेव्हलपर्सचे पॅकर्स. प्रसाद परब यांनी 15,000 रुपये दिले संघाला विजयी झाल्याबद्दल आणि तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं संघ विजय केल्याबद्दल तो बंटी मसे या फलंदाजाला. पिंटू मसे, क्षमासावी पिंटू मसे. सुरेख चेंडू यावेळेस गुडलाईन स्पॉटवरून चेंडू उसळी घेतोय. फलंदाजाला समजत नाहीये, चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल ठरलाय तो गोलंदाज केतन. तर निश्चितच एक जबरदस्त क्रेज असते क्रिकेटची आणि खऱ्या अर्थाने आपण बघतोय बरेचसे खेळाडू, कोणी रायगड या ठिकाणी सर्वच खेळाडू ठाणे जिल्ह्यातील आहेत, पण बरेचसे प्रेक्षक रायगड जिल्ह्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील प्रेक्षक सुद्धा पाहायला मिळत आहेत. तर निश्चितच या पालकमंत्री प्रीमियर लीग मध्ये मात्र रायगडचे प्लेयर सुद्धा खेळत आहेत. खडकपाडा असेल, पाषाण असेल, बरोबर हरिश्चंद्र निरगुडे आमच्या रायगडमध्ये येतात. असो सॉरी
माहित नव्हतं पण बरेचसे खेळाडू रायगडचे सुद्धा या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. दरम्यान अतिशय चांगले षटक पाहायला मिळते. गोलंदाज केतन या गोलंदाजाकडून, ज्याने शुभम आणि श्रीपादला आपल्या मनगटाची ताकद, मनगटाची जादू वापरण्यासाठी अजूनही उघडं दार खुलं केलं नाहीये, दार उघडं केलं नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, मात्र यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू. हा चेंडू सीमारेषे पलीकडे जाणं गरजेचं होतं पण तो झाला नाही. सीमारेषे पलीकडे जाणं गरजेचं होतं पण ते झालं नाही आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेत. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र हात खुले केले, जबरदस्त प्रहार करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात आहे. सुंदर झेल टिपते लॉंग ऑन सीमारेषे लगत. देव माझे म्हसोबा, म्हसोबा पाहून साला. देव माझे म्हसोबा. धन्यवाद डिझा मास्टर. खरोखरच अतिशय सुंदर झेल टिपलाय. मूविंग बर्थडे बॉय, खऱ्या अर्थानं बर्थडे बॉय आणि बर्थडेचं रिटर्न गिफ्ट दिलंय. सध्या तरी हा एक अतिशय सुंदर आणि सोपा झेल पकडून आपल्या काराव प्रतिष्ठान संघाला मॅन फ्रॉम वांगणीचा हा खेळाडू आहे. खरोखरच मी तर म्हणेन साहेब, आयकॉन प्लेअर राहिले असते तर या शृंखलेला जबरदस्त मजा आली असती. पण पंचक्रोशीतील खेळाडू सुद्धा आयकॉन प्लेअर पेक्षाही चांगला खेळ करताना दिसत आहेत या मैदानामध्ये. गोलंदाज तयार आहे. केतन स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मिड ऑफ क्षेत्ररक्षक झेल जमिनीला दान करतो मोहन सावंत. मात्र क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर झालंय. खरं तर हा झेल तितकासा सोपा नव्हता. आपण म्हणतोय समालोचन कक्षामधून बोलणं खूप सोपं असतं पण मैदानामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं प्रात्यक्षित करणं खूप कठीण आहे. आणि खरोखरच एवढा मोठा त्रास सहन करून सुद्धा त्यानंतर खेळायचं म्हणजे यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. जमिनीला दोन्ही हात समांतर करून स्वयर चेंडूचा इशारा येतोय. अव्वंतर धाव मिळतीये. या अव्वंतर धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होती ती 10. एवढं मोठं आयोजन सांभाळायचंय. कमिटी मेंबर्स आहेत, कमिटी सांभाळायची आहे आणि त्यानंतर संघाला सुद्धा सांभाळायचं आहे, संघासोबत खेळायचंय. आणि तेवढं वय म्हणजे तसं म्हणावं गेलं तर 14+ मेंबर आहेत. खऱ्या अर्थानं तरुण आहे पण 16 वर्षाच्या तरुणासारखं तरुणही नाहीये पण त्यालाही लाजवेल असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू येतोय फाईन लेग सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. निश्चितच या ठिकाणी चौकार मिळतोय. 4 धावा. या 4 धावेच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे 14 धावा. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यात. 2 षटकं संपलीत. 14 धावा धावफलकावर आल्यात. तिसरं षटक कालाव प्रतिष्ठानच्या वतीने घेऊन कोण येणार कारण तिसरं षटक निर्णायक षटक असतं. आपण नेहमीच बघतो तिसरं षटक घेऊन येतोय शंकर. खऱ्या अर्थाने ज्या शंकराने तांडव महेश. अरे वा किती नाव आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे 14. निश्चितच कमिटी मेंबर्स आहेत आणि स्कोअर विचारतायत. 14 धावा धावफलकावर आल्यात.
निकेश राऊत थोडेसे टेन्शनमध्ये दिसत आहेत. आमच्या समवेत स्कोरर बसलेत, गुणलेखक आहेत. अतिशय चांगली गुणलेखन पाहायला मिळते. आर्या ट्रॉफीज कर्जतमध्ये होणार आहे. आर्या चषक यावेळेस सुद्धा होतोय कर्जतमध्ये. आणि रजनी शृंखला आहे, त्या रजनी शृंखलेमध्ये निकेश राऊत यांना गुणलेखकाचं काम पाहिजे, पण तारखा समान आहेत. उद्यापासून ती आर्या ट्रॉफी चालू आहे, त्यामुळे नाईट आणि डे करणं खूप कठीण आहे, कारण आमच्या निकेश राऊत यांना झोप महत्वाची असते. दरम्यान वळूया मैदानाकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं आहे. मी काराव प्रतिष्ठानच्या संघनायकाला विनंती करेन, प्लीज जास्त वेळ आपण वाया घालवू नका. टाइम लावलेला आहे, अन्यथा 5 धावांची पेनल्टी आहे जर का आपल्याकडून वेळ गेला. यावेळेस सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू वणमाऊस सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. निश्चितच डीजे मास्तर मात्र अतिशय चांगली धून वाजवत आहेत या ठिकाणी. खऱ्या अर्थानं आपल्या माणसाचं गीत वाजणं, आपल्या माणसाचं कौतुक होणं गरजेचं आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चौकार अडवतोय, 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. आणि एकंदरीत धावसंख्या होतीये 20 धावा. आपल्या माणसाचं गुणगान होणं खूप महत्वाचं असतं. ज्यावेळेस आपण आपल्या माणसाचं गुणगान करतो त्याच वेळेस आपला माणूस एक उंच शिखरावर जाऊन पोहोचतो. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फलंदाज बाद, गोलंदाज शंकर आपला करिश्मा दाखवतोय. मध्ये पंकज काय करणार आहे? या पंकजने षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. आपल्या संघाला जर का विजय करायचा असेल तर जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं आहे, पण तसं होत नाहीये या स्वप्नील 11 संघाकडून. स्वप्नील 11 संघाचा हा फलंदाज माघारी आलाय. श्रीपाद माघारी आला, त्यानंतर शुभम माघारी आलाय. नौका फलंदाज मैदानामध्ये पाचारण केला जातोय. पंकजच्या स्वरूपात गोलंदाज शंकर याने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. 6 हॅलो. एकूण धावसंख्या होतीये 23 धावा. 23 धावा धावफलकावर आल्यात. 2 फलंदाज बाद झाले. शंकर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, जोरदार अपील केली जाते पंचांकडे. अपील फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि एका षटकाचा खेळ संपतोय. एकूण 3 षटक समाप्त होत आहेत. धावसंख्या होतीये 23. साडी चोली चमाचे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. संसार जमलंय
तुझे पालखीला हा मनपण साडी चोली समाचे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला मनपण साडी चोळी समाजी विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला तुझ्या दर्शनाची आई ओढच फार ओढच फार ओढच फार सोनं चाफ्याचा तुला घालीन हार खालील हार खालील हार तुझ्या दर्शनाची आई ओढच फार सोनं चाफ्याचा तुला घालीन हार कळस सोन्याचा तुझे मंदिराला रंग हा भगव्याचा तुझे झेंड्याला हा मनपण कोंबऱ्या बकऱ्याचा माझे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला मनपण कोंबड्या बकऱ्या समाजी विराईला धन्यवाद जोडीचे मास्टर. तर मी काराव प्रतिष्ठान संघाच्या संगणकाला विनंती करतोय ड्रिंक ब्रेक जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण बुलेट राजा बाहेर आलाय जो ड्रिंक ब्रेक घेऊन जातोय कारण ज्या बुलेटची व्यवस्था या ठिकाणी केली आहे, योगेश राऊत आणि किरण शेलार खऱ्या अर्थाने त्यांचं आयोजकांच्या वतीने स्वागत असेल. एक बुलेट आपली बाईक पाण्यासाठी पाठवली जाते पाणी पाठवलं जातं आणि पाणी घेऊन बुलेट व्हॅन जाते पण आता मात्र बुलेट गेली नाहीये. सोमनाथ कैलास पर्वतावरून आले का पाणी घेऊन कारण सोमनाथांनी कैलास पर्वतावरून पाणी आणलेलं. यानंतरचा सामना रवी पाटील टायगर्स वर्सेस यशस्वी रिव्हेंजर्स. रवी पाटील टायगर्स विरुद्ध यशस्वी रिव्हेंजर्स. दोन्हीही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. रवी पाटील टायगर्स वर्सेस यशस्वी रिव्हेंजर्स. दोन्हीही संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. रवी पाटील टायगर्स आणि यशस्वी रिव्हेंजर्स. जेल घेण्याचा सुंदर प्रयत्न थोडासा असफल ठरला पण एवढा प्रयत्न करूनही गोलंदाज गणेश फलंदाज डीके फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करतोय. पंकजही चांगली फलंदाजी करतोय तर तितकंच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज गणेश. या गोलंदाजाकडून गणेश मध्ये क्षमता आहे. पुन्हा एकदा एक शेवटचं षटक दोन्हीही एकाच गावचे खेळाडू आहेत. पंकज कडव आणि दत्ता कडव उर्फ डीके. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या होती 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर 26. 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. यावेळेस डीके कडाडला चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. हॅलो. मृत्युंजय पथकाचे आनंद सोनावणे यांना छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मृत्युंजय पुणेरी ढोल पथकाचे आनंद सोनावणे यांना छत्रपती संभाजी फाउंडेशन तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निश्चितच मृत्युंजय ढोल पथक नेरळचे मेंबर आनंद सोनावळे यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा देण्यात येतात. सकाळच्या सत्रामध्ये दिल्या होत्या आता दुपारच्या सत्रामध्ये आल्यात आणि जाता जाता भेटून सर्व मेंबर्स तुम्हाला शुभेच्छा देणार आहेत. त्याबद्दल वादच नाही पण सुरेख चेंडू पुन्हा एकदा हाहाकार माजवतो या मैदानावर पण चेंडू काही सीमारेषा पूर्ण करत नाहीये. 2च धावा मिळत आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये
34 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 34. मास्टर कार्ड वापरला जातोय. कारव प्रतिष्ठान संघाचे संघ मालक संदीप बनवडे यांच्याकडून मास्टर कार्ड यूज केलं जात आहे. खऱ्या अर्थानं मास्टर कार्डचा चांगला उपयोग करतायत आणि ते होणं गरजेचं आहे. पण संदीप बनवडे सरांना सांगणं आहे, त्यांनी आधीच इशारा दिलाय की त्याबद्दल कोणतीही तसदी ते चांगली घेत आहेत. पुन्हा एकदा बॅट मैदानामध्ये जातीये. मी तर म्हणेन स्वप्नील 11 संघाला 1-2 बॅट नका देऊ, 5-6 एकदाच द्या, म्हणजे चॉईस करून घेतील. धन्यवाद डीजे. शेवटचं षटक घेऊन कोण येणार? शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मोहन. निश्चितच या ठिकाणी अष्टपैलू कामगिरी करतातच मोहन सावंत. पण आमच्या समवेत संदीप बोराडे स्कोररच्या भूमिकेत. जमिनीलगतचा कार्पेट शॉट बंदुकीची गोळीच्या वेगाने निघते, त्या वेगाने चेंडू आला होता. लॉंग ऑन सीमारेषा लगत अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय बड्डे बॉय मुबीन याने, ज्याने मला वाटतं एक झेल लॉंग ऑनला टिपला आणि त्यानंतर लॉंग ऑनला दुसरा झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये पडला होता. त्याच्या शरीराला थोडीशी दुखापत झाली आहे, खरचटलाय, पण तरी सुद्धा क्रिकेटचा वेळ आहे. 15 नोव्हेंबर 1989 साली सचिन तेंडुलकर वसीम अक्रमच्या गोलंदाजीवरती जखमी झाला होता. वसीम अक्रमने त्यावेळेस सजेशन दिलं की बाहेर जाऊन बस, पण तरीही सचिन तेंडुलकर मैदानामध्ये खेळला आणि आपल्या कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. पहिलं अर्धशतक 15 नोव्हेंबर 1989 साली पाकिस्तान संघाविरुद्ध. तर अशीच एक जिद्द असणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटचं विक्रमादित्य ज्याला म्हणतात, भारतरत्न पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण अशा अनेक पुरस्काराने ज्याला सन्मानित केलंय. खेलरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आला आणि त्याच नंतर मास्टर ब्लास्टर ही एक उपाधी दिली आहे. तर सचिन तेंडुलकर याचं आदर ठेवणं गरजेचं आहे. चेंडू येतोय समालोचन कक्षाच्या समोर, थेट 6 धावांसाठी षटकार. तर निश्चितच दीपक चव्हाण साहेबांच्या फोटोवरती हा चेंडू सरळ येऊन धडकलाय. खऱ्या अर्थानं निश्चितच राग काही नसणार आहे, पण धावसंख्या झाली आहे 42 आणि आया 6. 48 धावा धावफलकावर येत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार टाकले. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. हा स्ट्रायकर एंडला असणारा फलंदाज पंकज. दुसरी षटकार हॅट्रिक होणार का? पण मोहन सावंत तेवढे हुशार गोलंदाज आहेत, दुसरी षटकार हॅट्रिक होऊन देणार नाही आणि त्यांनी मात्र विकेट पटकावली आहे. दुसरी षटकार हॅट्रिक रोखून धरली. तर निश्चितच धावचितच्या स्वरूपात का होईना, पण ज्याने 2 षटकार लगावले त्या गड्याला मात्र माघारी धाडलंय ते गोलंदाज मोहन. आत्मविश्वास होता मोहन सावंतच्या गोलंदाजीवर, मी षटकार ठोकेन, आणि तो पूर्ण केला. यावेळेस 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 54. 55 धावांची आवश्यकता विजयासाठी. तत्पूर्वी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करेन निकेश राऊत. आपणास विनंती असेल की आपण स्कोररच्या भूमिकेत व्यासपीठावर यायचंय.
यानंतरचा होणारा सामना यशस्वी रिव्हेंजर्स वर्सेस रवी पाटील टायगर्स. चोपन्न धावा जमवल्या स्वप्नील 11 संघाने. 55 धावांचं आव्हान आहे विजयासाठी ते काराव प्रतिष्ठान संघाला. पण काराव प्रतिष्ठान संघ या 55 धावा जमवतोय का? मी तत्पूर्वी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय रवी पाटील टायगर्स वर्सेस यशस्वी रिव्हेंजर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना. आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचंय. आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. धन्यवाद नमस्कार. विलास हिंदोळा यांच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करण्यात येणार आहे. रवी पाटील टायगर्स वर्सेस यशस्वी रिव्हेंजर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यशस्वी रिव्हेंजर्स आणि रवी पाटील टायगर्स दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे, या व्यासपीठासमोर यायचं आहे. तत्पूर्वी विनंती करेन स्वप्नील 11 संघाला. या स्वप्नील 11 संघाचे संघ मालक आहेत स्वप्नील शेलवले. विनंती करण्यात येते स्वप्नील 11 संघाच्या संघनायकाला. तर मुबीन बड्डे बॉयज आमच्या समोरून जात आहेत 258. नाणेफेकीसाठी यायचंय रवी पाटील टायगर्स वर्सेस यशस्वी रिव्हेंजर्स. कॉल असेल यशस्वी रिव्हेंजर्स संघाच्या संघनायकाला, रवी पाटील टायगर्स संघाच्या संघनायकाला. यशस्वी रिव्हेंजर्स या ठिकाणी उपस्थित आहे. रवी पाटील फलंदाज काराव प्रतिष्ठान सलामीची जोडी मैदानामध्ये जाऊ द्या. धन्यवाद मास्टर. तरी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमंत्रित करतोय आदरणीय विलासजी हिंदोळे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विलास हिंदोळे साहेबांना विनंती करण्यात येते की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सिल्वर कॉईन या ठिकाणी देण्यात आलाय. या ठिकाणी सिल्वर कॉईन नाणेफेकीसाठी देण्यात आला आहे. तो मिट्टू विश्वास यांच्या वतीनं प्रदान करण्यात आले. या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनला खरोखरच एक जबरदस्त वेगळा आगळं वेगळं आयोजन पाहायला मिळतं आहे. स्ट्रायकर एंडला शंकर, नॉन स्ट्रायकर एंडला विक्रांत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज दत्ता कडाव. पहिलाच चेंडू जबरदस्त प्रहार करतोय. चेंडू जातो सीमा रेषे पलीकडे. गगड चुंबी षटकार चौकार. फर्स्ट एड बॉक्स, फर्स्ट एड रिलीज स्प्रे वगैरे मैदानामध्ये घेऊन जायचंय. आयोजकांना विनंती करतोय. शंकर याला थोडीशी दुखापत होते, रिलीज स्प्रे मैदानामध्ये न्यायचंय. क्रँक आलाय पायाला.
मुबिन ओके अंपायर कॉल नंतर रवी पाटील टॉस वेंट फर्स्ट डिसाइडेड फर्स्ट टू फील्ड पंच रिटायर हर्ट होतोय का फलंदाज रिटायर्ड हर्ट होतोय का आयोजकांचं असं म्हणणं आहे या व्यासपीठावर जे उपस्थित आहे ज्यांचं म्हणणं आहे की फलंदाजाला रिटायर्ड हर्ट होणं गरजेचं आहे आणि जास्तच जर क्रँक असेल पायाला दुखापत असेल या ठिकाणी भारत पारकर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय भारत पारकर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय क्षमासावी भारत पवार पहिल्या चेंडूवर चौकार खेचल्यानंतर मात्र माघारी येतोय रिटायर्ड हर्ट होतोय तो फलंदाज शंकर नौका फलंदाज प्रशांत स्ट्रायकर एंडला जातोय तर नॉन स्ट्रायकर एंडला असणार आहे विक्रांत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दत्ता कडाव गोल सुरेख चेंडू यावेळेस जबरदस्त प्रहार करतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर प्रयत्न चौकार अडवण्याचा मात्र त्यामध्ये सफल ठरलाय तरीही 3 धावा सहज पूर्ण होतात चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 3 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये 7 धावा 2 चेंडूंचा खेळ संपलाय धावसंख्या झाली आहे 7 असं वाटत होतं 7 धावा पहिल्या चेंडूवर एक घणाघाती प्रहार केला होता कारव प्रतिष्ठान संघाचा सलामीचा फलंदाज शंकर याने पण असफल ठरला तर शंकर उर्फ महेश आणि महेश उर्फ शंकर सुरेख चेंडू हलक्या हाताने छोटीशी प्लेसमेंट एकच धाव मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 1 ने पुढे सरसावले धावसंख्या होती ती 8 धावा एकेरी दुहेरी धावांनी काम चालेल कारण 30 चेंडू 55 धावांची आवश्यकता होती आतापर्यंत 8 धावा जमवल्यात विजयासाठी अजूनही येणारे 27 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता 27 चेंडू 47 धावा यावेळेस जबरदस्त प्रहार करतोय हा म्हणता चेंडू वन बाउन्स सीमारेषे पलीकडे सर्वात सेफ झोन मध्ये स्ट्रेट सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चार धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 12 धावा पुन्हा एक सुरेख चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह त्याच दिशेने येतोय चेंडू पहिला चेंडू छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅनरला लागला होता धन्यवाद डीजे मास्टर मालक मात्र यावेळेस खुश असतील कारव प्रतिष्ठान संघाचे चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय
आणि ती चौकार हॅट्रिक पूर्ण होताना दिसते आहे. पण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध जे क्षेत्ररक्षक आहेत अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तर लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाकडून 156 नंबरची ज्याने जर्सी घातली आहे पण 2 धावा मात्र रोखल्यात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये 18 धावा. विजयासाठी अजूनही 24 चेंडू 37 धावांची आवश्यकता. पण या 24 चेंडू मध्ये 37 धावा निघतील का याच्या पहिल्या 2 षटकांसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय संदीप बोराडे यांना. धन्यवाद कृष्णा. नक्कीच पाहतोय सामना चालू आहे तो स्वप्नील 11 वर्सेस काराव प्रतिष्ठान आणि याच्यामध्ये नक्कीच पाहायला गेलं तर काराव प्रतिष्ठान संघाला विजयाची नांदी करणं गरजेचं आहे. कारण ज्या काराव प्रतिष्ठानने सध्या तरी चांगला परफॉर्मन्स केला मोहन सावंत यांनी शेवटची गोलंदाजी निर्णायक ठरणार की नाही ती मैदानात. परंतु नक्कीच आता पाहतोय पहिल्या षटकात जर वर्णन करायला गेलं तर शंकर या गोलंदाजाने काराव प्रतिष्ठान संघाला धावसंख्या दिल्या होत्या त्या अवघ्या 6 धावा. परंतु इथे डीके या गोलंदाजाकडून धावा कमवल्यात त्या तब्बल 18. रणनीती चांगली आहे. तिहेरी सूत्र वापरलाय म्हणजे नक्कीच 3ची सरासरी प्रत्येक चेंडू मागे राखले. ते मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सलामीला असलेला फलंदाज आपण पाहतोय विकी चांगल्या हाताने स्टेअर केला. पॉइंट क्षेत्रात चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला यशस्वी सुद्धा झाला होता. डायरेक्ट हिट केलं होता ते पॉइंटच्या क्षेत्र रक्षकाने. दरम्यान 1 धाव पूर्ण झाले. देर आहे दुरुस्त थोडा उशिरा चेंडू फेकला आणि दरम्यान पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत तो मात्र फलंदाज विकी आणि त्याची साथ देण्यासाठी आलाय तो मात्र फलंदाज प्रशांत. स्ट्रायकर एंड वरती खेळणारा प्रशांत गोलंदाजी मार्क वर पाहतोय आपण अशोक. मैदानात खेळणं खूप आता सध्या तरी मात्र उन्हाचा प्रहार ढलताना दिसतोय. सुरेख फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू स्वीपरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. चेंडू सीमारेषे बाहेर सनसनीत चौकार पाहायला मिळतोय आणि या 4 धावींच्या मदतीने धन्यवाद डीजे मास्टर. 55 धावांचा पाठलाग करता करता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय काराव प्रतिष्ठान संघ 23 धावांवरती जाऊन पोहोचलाय. द्वितीय षटक प्रगती पथावरती 2 चेंडूंचा खेळ संपलाय द्वितीय षटकातील. सुरेख गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी परंतु जबरदस्त मोठा हादरा बसतोय तो आता मात्र प्रशांतच्या स्वरूपात. काराव प्रतिष्ठान संघाला ज्या प्रशांतने आपल्या फलीमधून अद्याप 3 चौकार लगावले ते आणि संघाची धावसंख्या जर पाहायला गेला तर अद्याप 17 धावेंवरती बाद झालाय तो प्रशांत हा फलंदाज. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 23 वरती. वैयक्तिक 17 धावांवरती बाद. प्रशांतची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज. अच्छा नक्कीच आलो. सुरेख पाहतोय जबरदस्त रणनीती कामी आली होती परंतु तीच रणनीती चुकीची ठरले. देर आहे दुरुस्त अशा पद्धतीत चेंडू पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच या चेंडूवरती काहीशा धावा आपण पाहतोय. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि या 3 धावांच्या मदतीने जो हादरा दिला होता तो हादरा काहीसा मागे सरलाय आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 26. अजून 1 बॉल बाकी आहे त्यामुळे नक्कीच नवीन चेंडू खेळवला जाईल.
जुना चेंडू आलाय तो घ्या. सुरेख पाहतोय दुसरा षटक प्रगती पथावरती. दुसऱ्या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचलाय 30 वरती आणि शेवटचा चेंडू शिल्लक होत आहे. शेवटच्या चेंडूवरती दुसऱ्या षटकात एकेरी स्वरूपात धाव आलाय. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 31. 55 धावांचा पाठलाग करायचा आणि या 55 धावांचा पाठलाग आपण पाहतोय. सकाळीच आपण पाहिलं होतं चांगल्या प्रकारची रणनीती आखणारे संघ आपण पाहिलाय, परंतु आता सध्या तरी या मैदानात काराव प्रतिष्ठानला आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. कारण ज्या पद्धतीत काराव प्रतिष्ठान मी म्हटलं होतं मागच्या सामन्यात बॅकफुटवरती गेले होते, परंतु आता सध्या तरी काराव प्रतिष्ठानला हा विजय संपादन करणं गरजेचं असेल. परंतु काराव प्रतिष्ठानला टक्कर देण्यासाठी असलेला हा स्वप्नील 11 संघ आपण पाहतोय सहजासहजी काराव प्रतिष्ठान संघाला विजय संपादन करू देणार नाही. परंतु असं अजूनही 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी तब्बल 23 धावांची गरज. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. तत्पूर्वी ड्रिंक ब्रेक झालाय. अहो पंच 3 नंतरच 3 नंतर इकडे लक्ष द्या. 3 ओव्हर नंतर कंपल्सरी ड्रिंक्स ब्रेक होईल. कोणी मध्ये मागू नका. या ठिकाणी सर्व संघ मालकांना एक सूचना असणार आहे. गुणतालिकेवर जर समान गुण झाले, आपल्या ग्रुपमध्ये गुणतालिकेवर समान गुण झाले तर हिट विकेटवरती क्वालिफाय केलं जाणार आहे. क्वार्टर फायनलसाठी हिट विकेटवर क्वालिफाय असणार आहेत. हा आयोजकांचा निर्णय आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनचा हा निर्णय आहे. जर गुणतालिकेवर आपल्या ग्रुपमध्ये समान गुण असतील तर त्या 2 संघांमध्ये हिट विकेट घेतली जाणार आहे, बॉल विकेट घेतली जाईल आणि त्यानंतरच तो जो संघ जास्तीत जास्त स्टॉम हिट करेल तो संघ या शृंखलेमध्ये जिवंत राहील, म्हणजे पुढे वाटचाल असेल त्याला. ओव्हर टू संदीप. धन्यवाद. नक्कीच त्या जरा वक्तव्याकडे नंतर येईल. हा सामना संपू द्या, कारण पुढचा सामना अतिशय रोमहर्षक सामना असणार आहे, तेवढं मात्र शंका नाही. दरम्यान खेळपट्टीकडे जाऊया. खेळपट्टी आपण पाहतोय विकीच्या फलीमधून निघालेला एक चौकार थोडासा जीव घेणा ठरला तो गोलंदाजाचा आणि दरम्यान या धावसंख्येने 31 वरती मजल मारले. तिसरा षटक प्रगती पथावरती आलाय तो मात्र गोलंदाज संदीप. संदीपच्या पहिल्या चेंडूवरती कैशा एकेरी स्वरूपात धावा येत आहे. तिसऱ्या षटकाचा श्रीगणेशा एकेरी धावेने होत आहे. 55 धावांचं लक्ष गाठायचंय. 55 धावांच्या लक्षात आपण पाहिलं तर 32 धाव संख्येवरती मजल मारले ते अद्यापपर्यंत काराव प्रतिष्ठान संघाने. 17 चेंडू आणि 22 धावांची गरज. आव्हान काहीसं जड नाहीये, परंतु कोणत्या क्षणी कोणती कलाटणी मिळते क्रिकेटच्या विश्वात सांगता येत नाही. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे. जरतरची भाषा क्रिकेटच्या विश्वात कधी करता येत नाही. सुरेख पाहतोय परंतु जबरदस्त पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडी चुकी करताना दिसून आलाय. ज्या पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने हात फैलावलाय परंतु हातात चेंडू मात्र पकडण्यात अपयशी आला आणि नक्कीच तो झेल जमिनीलगत सोडून दिलाय. बाल बचावलाय तो मात्र फलंदाज शंकर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. सेल्फ फॉलो थ्रू चांगला होता. चांगला संघ मैदानात मात्र एक कटाक्ष टाकताना दिसून आलेत आणि नक्कीच चांगल्या कटाक्षाने आपल्या संघाची धावसंख्या निर्धाव चेंडूपर्यंत नेऊन ठेवले. परंतु असं निर्धाव चेंडूच्या मारेने सध्या गोलंदाज या मॅच मधील या सत्रातील पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख कार्पेट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फलीची कडा तेवढी पाहिजे तशी घेता आली नाहीये. थ्रो फेकी मात्र चुकी झाली ती मात्र क्षेत्ररक्षकाचे. दरम्यान या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 35 वरती. सुरेख फटका पाहायला मिळतोय. कार्पेट पद्धतीचे चेंडू परंतु तुतू मैमईचा खेळ सध्या होताना दिसतोय. स्वप्नील 11 संघ थोडा
बॅकफुटवरती येतोय क्षेत्ररक्षणच्या बाबतीत. ते क्षेत्ररक्षण थोडं चुकीचं होत आहे आणि दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 37 वरती. तेरा चेंडू आणि 18 धावांची गरज. सुरेख पाहायला गेला तर नक्कीच जबरदस्त पाहतोय. चेंडू निर्धाव गती होताना दिसतोय आणि या निर्धाव चेंडूच्या माऱ्याने धावसंख्या तिथे स्थिरावली ती मात्र 37 वरती. आता मात्र येणारे 12 चेंडू आहेत आणि 18 धावांची गरज आहे. जे समीकरण म्हणायला गेला तर तिसऱ्या षटकात सोपं होतं, परंतु आता या 2 षटकांमध्ये थोडंसं अवघड करून ठेवलं आहे. कारण सांघिक कोट्यातला 4थं षटक प्रगतीपथावरती येणार आणि ड्रिंक ब्रेकसाठी. परंतु तत्पूर्वी मला वाटतं ढोल पथक पण झोपलाय आणि डीजे मास्टर पण झोपलाय असं वाटायला लागलं. कारण दुपारी थोडी झोप यावी लागते आणि तीच नशीब जागे झाले. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुछट्टी का. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुछट्टी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल मंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल मंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे मास्टर. आएगा जब मौका. सांघिक कोट्यातले 3 षटके समाप्त झाले आहेत आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय तो मात्र डीके. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज. प्रत्येक षटकाला आपण पाहतोय 9ची सरासरी राखावी लागणार आहे आणि तीच 9ची सरासरी आज पार पाडणार का काराव प्रतिष्ठान. कारण काराव प्रतिष्ठानची प्रतिष्ठा सुद्धा मी म्हणेल मैदानात पणाला लागले आणि तीच प्रतिष्ठा घेऊन मैदानात उतरलेले फलंदाज. स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज शंकर, नॉन स्ट्रायकर एंडवरती आकर्षक शरीर असलेला विकी. कारण स्ट्रायकर एंड दोन्ही फलंदाजांमध्ये तफावत निर्माण होते. एक आकर्षक शरीरयष्टी तर एक काटक शरीरयष्टीचा, परंतु दोघेही आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत. त्रिफलाचीत झालाय जबरदस्त. कृपाई भवानीची घरी सर्व क्रिकेट संघांवरी. कृपाई भवानीची घरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरांनी. दिनेश बनोटे यांना विनंती, आपण स्टेजवर या. दिनेश बनोटे स्टेजवर या. जबरदस्त त्रिफला हिट केलाय. खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेला तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होत्या. डीकेने पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं आणि त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात डीकेने तब्बल 18 धावा दिल्या. त्या 18 धावा नक्कीच महागात ठरणाऱ्या होत्या. तरी सुद्धा संघ मालकाने कर्णधाराने डीकेच्या खांद्यावरती मदार ठेवले आणि सांघिक कोट्यातलं 4थं षटक वैयक्तिक 2रं षटक डीकेच्या हातात सोपावला आणि त्याच डीकेने सध्या एक घणाघाती प्रहार करत शंकरच्या पारीचा अंत केला. ज्या शंकरने एक चौकार आपल्या फलंदाजीत लगावला होता तो शंकर सलामीला आलेला तंबूमध्ये परतलाय. 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालंय आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज गणेश. विकी आणि गणेश कर्णधारच डीके असावं, परंतु नक्कीच वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतोय मैदानात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. जखडून ठेवलंय ते मात्र आता फलंदाजाला. कारण ज्या फलंदाजाने थोडासा अंदाज घेतलाय चेंडूचा
परंतु असो काय होत आहे, कारण नवीन आलेला फलंदाज गणेश नावाप्रमाणे कामगिरी करणार का मैदानात? थोडा संकटकालीन मोचन व्हावं लागेल ते गणेश किंवा विकला. सुरेख पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रात चेंडूला ट्रॅव्हल केलं. एकेरी स्वरूपात धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु बाल बचावले. वेट अँड वॉच ची भूमिका घ्यायला सांगितली ती मात्र फलंदाज गणेशने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. सुरेख फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता मात्र चकमा दिलाय तो मात्र क्षेत्ररक्षकांना. थर्डमॅन दिशेत आलेल्या चेंडूवरती 4 धावा. भवानीची घरे सर्व क्रिकेट संघांवरी कृपा आई. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 वरती. येणारे 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. दरम्यान नक्कीच व्यासपीठाच्या समोर अगदी जे गेट आहे व्यासपीठाच्या समोर येईल तिथे मागे एक रिक्षा लागले, ती रिक्षा हटवायची कारण ती रिक्षाची काच जरा समालोचन कक्षाला परिवर्तित करते. डिकेचा षटका दिला. 5वा चेंडू सामना केलाय तो मात्र विकिया फलंदाजाने बिरकावून दिलाय तो मात्र स्क्वेअर लेग दिशेत. आणि चुकीला माफी नसते. क्रिकेटच्या विश्वात चुकीला माफी नसते. पुन्हा एकदा चौकार. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे धन्यवाद याद डीजे आएगा मास्टर. चट्टी का. आता मात्र थोडी समानता साधताना दिसत आहेत काराव प्रतिष्ठान आणि त्यांच्या समवेत स्वप्नील 11. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. षटकाची समतेल थोडाच चुकी झाले. स्कोरर जे असो चांगला आहे, स्कोररचं लक्ष नव्हतं. दरम्यान 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. सहा चेंडू आणि 7 धावेंची गरज असणारी ती मात्र मैदानात आता काराव प्रतिष्ठानला. प्रतिष्ठा पणाला आहे, परंतु स्वप्नील 11 ती प्रतिष्ठा पणाला लावणार. मैदानात काय होणार, कोण जिंकणार, कोण हरणार, येणारा काळ महत्वाचा आहे. पुढचा सामना अतिशय महत्वाचा आहे आणि हा अतिशय महत्वाचा सामना असणार रवी पाटील टायगर्स वर्सेस यशस्वी रिव्हेंजर्स. ज्या यशस्वी रिव्हेंजर्स संघाने सुरुवात करून दिली आजच्या सामन्याचे. खऱ्या अर्थाने बंटी रायडर्स समोर झुंज दिली आणि बॉल आउट वरती मात्र यशस्वी रिव्हेंजर्स इक्वल झाला आणि बॉल आउट वरती यशस्वी रिव्हेंजर्स संघाने बाजी मारले. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो मात्र मयुरेश, ज्याने संपूर्ण सामना आपल्या जीवावरती आघात करून विजयाकडे आला, परंतु समानता साधली गेली आणि त्याच्यानंतर शेवटचा चेंडू सुद्धा मयुरेशच्याच हातात दिला. 5वा चेंडू होता आणि त्या 5व्या चेंडूवरती समानता असताना सुद्धा ती मात्र मयुरेशने शेवटच्या चेंडूला हिट केला. हे महत्वाचं होतं आणि तिथेच मात्र बाजी मारली यशस्वी रिव्हेंजर्स संघाने. सध्या आपण मैदानाकडे वळूया. 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज. सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो फटका थोडासा बॅटची कडा घेऊन निघून गेला. परंतु असो एकेरी स्वरूपात धाव आल्या. अजूनही देर आहे, दुरुस्त बराचसा खेळ बाकी आहे. 5 चेंडू आणि 6 धावेंची गरज. गोलंदाजी मार्क वरती आलाय तो मात्र श्रीपाद. सुरेख फटका, विनिंग फटका विकीच्या फळीमधून निघालेला. जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग
चौका, रन बना के जीतेंगे, नहीं छोड़ेंगे मौका। आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे।